समर्थ मंडळी, येत्या 29 जुलै 2026 वार गुरुवार या दिवशी आले आहे गुरुपौर्णिमा. गुरुपौर्णिमा विशेष आहे. या दिवशी अनेक गुरुभक्त गुरुपद घेत असतात किंवा आपल्या परंपरेनुसार जोही गुरु असेल त्याला गुरु म्हणून या दिवशी पूजा अर्चा करत असतात. आता अनेकांची इच्छा असते की मला श्री स्वामी समर्थ महाराज किंवा शेगावचे गजानन महाराज किंवा शिर्डीचे साईबाबा यांचं गुरुपद घ्यायचं आहे. मग गुरुपद घ्यायचं आहे, इच्छा आहे, पण आम्ही मांसाहार करतो. मग मांसाहार करत असाल तर आम्ही गुरुपद घ्यावं का? तर मंडळी, अनेक पंथामध्ये आपण जर गुरुपद घेत असेल तर त्या ठिकाणी जे मांसाहार आहे ते पूर्णपणे वर्जित केलं जातं. पण अनेक ठिकाणी असं आहे की तुम्ही मांसाहार करू शकता, पण तुम्ही जे गुरुपद आहे ते घेऊ शकतात. मग ज्या दिवशी तुम्ही धार्मिक पूजा विधी करणार असाल त्या दिवशी पूर्णपणे तुम्हाला जे मांसाहार आहे ते वर्जित करायचं आहे. यासोबत तुम्ही गुरु केल्यानंतर जर तुम्ही मांसाहारी असाल तर हळूहळू किंवा आध्यात्मिक मार्गाने किंवा नामस्मरणाने तुमच्या मनातून जी मांसाहाराची इच्छा आहे ती 100% कमी होणार आहे. यासोबत तुमच्या घरात जर कोणी मांसाहार करत असेल तर शक्यतो तो दिवस जो आहे गुरुपदाचा त्या दिवशी टाळावा. यासोबत सोमवार, मंगळवार, गुरुवार, शनिवार या ज्या वार आहेत या दिवशी सुद्धा तुम्ही चुकून जे मांसाहार आहे ते खाऊ नका. अगदी मनोमन गुरुपद घेतल्यानंतर आध्यात्मिक मार्गानुसार आपण सात्विक आहार आणि मनाला शांतता आणि स्थिरता मिळत असते. यामुळे गुरुमंत्राचा जप किंवा नामस्मरण केल्याने सुद्धा आपल्याला गुरुमंत्राचा जप आणि नामस्मरण केल्यामुळे आपल्याला अधिक प्रभावी याचे फायदे होत असतात आणि आपलं जीवन अतिशय सुंदर होत असतं. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.